हॅलो एव्हरीवन, तुमचे प्राजक्तास किचनमध्ये स्वागत आहे। तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांना रेस्टॉरंट किंवा धाब्यावरचे जेवण खूप आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे, कारण आज आपण बनवणार आहोत हैदराबादी मिक्स व्हेज, जे की सगळ्यांची खूप आवडती डिश आहे। मी यामध्ये कोणते मसाले ॲड केलेत हे तुम्हाला अगदी लक्ष देऊन पाहायचे आहे, म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटसारखे गुलाबी धांदल वाफाळला पिर माझी मोगरी मलमल उन वाटातून गुलाबी धांदले वाफाळला पिर माझी मोगरी मलमल। सर्वात आधी आपण तेलामध्ये कापलेला बटाटा, गाजर, शिमला मिरची, फ्लॉवर, वाटाणा टाकून त्याला शॅलो फ्राय करून घेऊयात। व्यवस्थित शॅलो फ्राय झाल्यानंतर आपण हे भाज्या सगळ्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात। नंतर सेम कढईमध्ये आपण कांदा टाकूयात, तो थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करूयात लसूण, एक टोमॅटो। त्याला मस्त मिक्स करून टोमॅटो चांगला मऊसर होईपर्यंत आपण त्याला परतूया। थोडेसे वरतून मीठ टाकूयात, जेणेकरून टोमॅटो आपला लवकर मऊसर होईल। टोमॅटो मऊसर झाल्यानंतर त्याच्यात आपण अद्रकचा तुकडा, 10 ते 12 काजू ॲड करून चांगलं मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत कापलेले पालक। हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूयात आणि हे सगळे मिश्रण मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित शॅलो फ्राय झाल्यानंतर त्याची एक पेस्ट बनवून घेऊया। नंतर फोडणीसाठी सेम कढईमध्ये आपण ॲड करणार आहोत तेल, काही खडे मसाले, मिक्स करून घेऊया। खडे मसाले तडतडले त्यामध्ये आपण ॲड करूयात मोहरी, जिरे, धना पावडर, लाल तिखट, एक चमचा हळद, एक चमचा गरम मसाला आणि हे सगळे मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। वाटण चांगलं एकजीव करून घ्यायचं। वाटणाला मस्त तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा 2 ते 3 मिनिटं आपण त्याला तेल सुटून द्यायचं, उकळी करून घेऊया। उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शॅलो फ्राय केलेल्या सगळ्या भाज्या ॲड करूया आणि मस्तपैकी एकदम मिक्स करून घ्यायचं। सगळ्या भाज्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत
मीठ, पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन. माझं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूयात मीठ 1 चमचा. चवीनुसार करा तुम्ही ॲड. थोडीशी कोथिंबीर टाकूयात वरतून आणि टोमॅटोचा आंबटपणा जाण्यासाठी आपण ॲड करूयात थोडीशी साखर. वरतून ॲड करूयात कोथिंबीर आणि सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजी मिक्स झाल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून एक 7 ते 8